लोकसभा निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाने मोठे फेरबदल केले असून महानगर प्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली। यापूर्वी विलास शिंदे यांनी केलेल्या कार्याची दखल यावेळी शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली व त्यांना महानगरपदी नियुक्त करण्यात आले आहे। विलास शिंदे यांनी अनेक संघर्ष आणि आमिषे आली, दबाव आला तरी शिवसेनेची आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाशी एकनिष्ठ राहिल्यामुळेच पक्षाने विलास शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे। यापुढेही पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी सतत प्रयत्न करणार आहे। तसेच येणारा जिल्हा परिषद असो, नाशिक महानगरपालिका असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, यावेळी विलास शिंदे यांनी विजयाचा निश्चय व्यक्त केला आहे। आज गुप्ता गार्डन या ठिकाणी विलास शिंदे यांची महानगर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अनेक मान्यवरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। गेल्या 56 वर्षाची ही शिवसेनेचे वटवृक्ष आहे। त्या वटवृक्षाचे मुळं जेवढे खोलवर गेलेले आहेत त्याला काही फळं आली होती, ती फळं खाली पडून कुठेतरी भरकटलेली आहेत। परंतु गेले ते गद्दार, गेले ती फळं जाऊ द्या, परंतु नव्याने परत फळं येणार आहेत। परंतु ज्या छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत फक्त भगवा फडकवायचा आहे, तेच स्वप्न स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं होतं आणि त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आज अण्णा निघालाय। कशामुळं? सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन त्यांच्या अन्यायाच्या विरोधात कोट करून उभा राहायचं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना न्याय द्यायचा आहे। याच अनुषंगाने ते पुढे निघालेलं आहे आणि त्यांचंही स्वप्न आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणुका असेल, विधानसभा असतील, जिल्हा परिषद असतील, प्रत्येक निवडणुकीत फक्त शिवसेनेची जे ठाकरे साहेबांचे लोक आहेत ते म्हणजे स्मशाल चिन्हावर निवडून द्यायचे, एवढा आशावाद व्यक्त करतो आणि पुढील भावी वाटचालीस अण्णांना लाख लाख नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र। जर असेल आणि काम करण्याची जिद्द असेल तर नक्कीच तुम्हाला कुठलंही जे काही आव्हान आहे ते आव्हान सहज आपण पेलू शकतो। आणि गेल्या 29 वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करत असताना असे अनेक आव्हानं आम्ही बघितलेली आहेत। ज्यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावरतीच नियतीने आव्हान भविष्यकाळात दिलेलं आहे। आणि शिवसेना हा एक असा वटवृक्ष आहे जे आज आव्हानाची भाषा करतायत त्यांनाच खऱ्या अर्थाने शिवसेनेने इथपर्यंत आणून पोहोचलं। एवढ्या लायकीचं जे समजतात स्वतःला फार मोठे, त्यांना इथपर्यंत आणून कोणी ठेवले? शिवसेनेने आणि शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या नागरिकांनी। त्यामुळे आम्हाला आव्हान वगैरे काही नाही। आम्हाला खंत याची आहे की ज्यांच्यासाठी आम्ही धावलो, ज्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि ज्यांच्यावरती शिवसेना प्रमुखांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि शिवसेनेच्या वरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मतदारांनी विश्वास टाकून त्यांना तेवढ्या लेवलला नेऊन पोहोचवलं, त्यांनी शिवसेनेचा घात केला। असो, वेळ निघून जाते। आता मग सांगितल्याप्रमाणे एखाद्या झाडाला चैत्र महिन्यामध्ये पालवी गळती आणि ते झाड त्याला एकही पान नसतं, परंतु ते जर आपण बघितलं तर दुसऱ्या 2 महिन्यानंतर त्या झाडाला पुन्हा पालवी येते, ते झाड पुन्हा फळ देतं, ते झाड पुन्हा सावली देतं। शिवसेना हा असा वटवृक्ष आहे। त्यामधून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या मनामध्ये, महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये, नाशिक जिल्ह्यातील शहरातील जनतेच्या मनामध्ये जो आदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये निर्माण केलेला आहे, एक वेगळं आदर्श स्थान, राजकारणाचं नव्हे तर कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे। ते स्थान जनतेच्या मनात आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उद्धवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला दिसतीलच जनतेच्या आशीर्वादाने। परंतु या नाशिक महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ज्या ठिकाणी ज्या निवडणुका होतील त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून येतील आणि त्यासाठी आम्ही सर्वजण शिवसैनिक पदाधिकारी, जे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी हे सगळेजण जोमाने कामाला लागलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला जनतेच्या मनामधलं नेतृत्व दिसेल।